नमस्कार सोलापूरकर. आज गुरुवार असल्यामुळे अक्कलकोटला निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. मस्त वाटत होतं आणि तेवढ्यात आपली गल्लीतले सुद्धा मित्र आले की स्वामींच्या दर्शनासाठी चालले होते तेही लोक. आणि तेवढ्यात समोर होतं टोल प्लाझा. आपण टोल काय देणार नाही का, तर स्वामींचा विषय हो. स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आहे म्हणून आपण निघालो. मस्त वाटलं. आणि तेवढ्यात समोर अक्कलकोटचं बोर्ड दिसलं. मग काय ब्रिजवर न चढता लेफ्ट मारलं की लेफ्ट मारून ब्रिजच्या खालून निघालो मंदिरापाशी बघा. आणि वातावरण इथं एकदम मस्त होतं. इथे काहीतरी कार्यक्रम चालू होता, भक्तिमय वातावरण होतं. परंतु मस्त वाटलं, मन प्रसन्न झालं. आणि तेवढ्यात बघा मंदिरात प्रवेश करतो आहे. मंदिरात प्रवेश करताना इतकं मन प्रसन्न झालं काय सांगायचं तुम्हाला या. आणि गर्दी भरपूर होती. आणि तेवढ्यात बघा इथे सर्वजण नामस्मरण करत होते. नामस्मरण करून झाल्यावर निघालो आतमध्ये. हे बघा डेकोरेशनचं सुद्धा एकदम मस्त काम झालेलं. आणि काही ठिकाणी काम चालू होतं. आणि मंदिरात प्रवेश झाला की आतमध्ये तिथे मोबाईल अलाउड नाही म्हणून मोबाईल बंद केलं बघा. आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. इथलं एकदम मस्त वातावरण होतं, भक्तिमय, शांत. शांत म्हणजे तसा शांत नाही, पण स्वामींचा जो गजर होता अद्भुत, मन प्रसन्न वाटत होतं. आणि असं जय श्री स्वामी समर्थ म्हणत बाहेर पडलो. अक्कलकोटला कोणी येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हे बघा स्वामी समर्थांचं महाप्रसादाचं आणि भक्ती यात्रा. आणि हे बघा महाराजांचं कसं आहे मूर्ती एकदम रुबाबात. मन प्रसन्न वाटलं इकडे येऊन. कोणी अक्कलकोटला आलात ना, अवश्य मंदिरात एकदा सर्व गोष्टी बघून घ्या. आणि तिथे दत्त महाराजांचं सुद्धा मंदिर होतं. सजावट एक नंबर होती.